हिंगोली, कळमनुरी, वसमत तिन्ही नगर परिषद निवडणुकीत भाजपाला अपयश, तर शिंदे शिवसेना पक्ष भारी ठरला आहे. हिंगोली नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर तर कळमनुरी नगराध्यक्ष अश्लेषा वैभव चौधरी यांनी दणदणीत विजय मिळवत दोन्ही नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या असून निवडणूक निकालामध्ये अनेक दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांना चांगलाच दणका बसला आहे. हिंगोली नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांनी 23,089 मत घेतले आहेत, तर शिवसेनेचे 17 नगरसेवक निवडून आले आहेत. तिकडे कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे निकटवर्तीय वैभव चौधरी उर्फ आर पाटील यांच्या पत्नी अश्लेषा वैभव चौधरी यांना कळमनुरीतील जनतेने 5,635 मध्ये भरघोस मतांनी विजयी केले. कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना पक्ष सोडला तर इतर पक्षातील सर्व नगरसेवक पदांच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे. कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत जनतेने दिलेला कौल यावेळी आर पाटील याच्याविषयी यांनी सांगितले की हा विजय आमचा नसून ही निवडणूक मायबाप जनतेने हातामध्ये घेतली होती. यामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. कळमनुरी शहरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ते, नाली यासह शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषदेत शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. निकालानंतर लगेच आर पाटील यांनी कळमनुरी शहरात स्वच्छता मोहीम हाती घेऊन शहरातील प्रत्येक प्रभागातील कचऱ्याचे ढिगारे जेसीबीद्वारे स्वच्छ केले आहेत. शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून यामुळे येथील मतदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील सर्व मायबाप जनतेचे आभार व्यक्त करतो. मी आपल्या सगळ्यांना सुरुवातीपासून सांगत होतो, या ठिकाणी आमचं लाडकं नेतृत्व आदरणीय संतोषदादा बांगर यांच्या माध्यमातून गेली 6 वर्षापासून जी कामं झाली आहेत त्या कामांच्या याच्यावर खुश होऊन कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेने सुरुवातीपासून आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. आणि ही निवडणूक या कळमनुरी शहरातल्या मायबाप जनतेने स्वतः हातात घेतली होती. त्यामुळे आम्हाला ठाम असा विश्वास होता की कळमनुरी नगर परिषदेवर आणि हिंगोली नगर परिषदेवर देखील आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा करकरीत भगवा फडकणार म्हणजे फडकणार. आज सकाळीच आम्ही स्वतः शिवसेनेचे आमचे मोठे बंधू नगरसेवक शिवराज पाटील, राजू अण्णा, शिवसेनेचे शहर प्रमुख बबलूभाऊ कटके, मयूरभाऊ शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आम्ही सकाळीच रस्त्यावर उतरून या ठिकाणी कळमनुरी शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न, ठिकठिकाणी जे कचऱ्याचे ढीग होते ते उचलण्याचं काम आम्ही स्वतः चालू केलेलं आहे. मी अगोदरच सांगितलेलं आहे, कळमनुरी शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लहान मोठ्या थोरा मोठ्यांनी सगळ्यांनी आम्हाला भरभरून असे आशीर्वाद दिलेले. त्यामुळे सगळ्यांचे कोटी कोटी मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्यांचे हे आभार आम्ही कायम ऋणात राहू आणि त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी आम्ही कळमनुरी शहराचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करू, एवढंच सांगतो. आमदार संतोषदादा बांगर यांच्याकडे कुठलीही जात पात धर्म पक्ष काहीही नसतं. आलेल्या प्रत्येक अडल्या नडल्याचं काम करायचं आणि रडत आलेला प्रत्येक माणूस कसा हसत जाईल हे त्यांचं काम. आणि त्याच कामाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी देवमाणूस म्हणून नाव कमावलं आणि त्या देवमाणसाच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढलो आणि जिंकलो देखील. बांगर साहेबांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. बांगर साहेबांनी आम्हाला उभं करून निवडून आणलं, त्याप्रमाणे आम्ही काम करून दाखवू.